वेगाने वाढतील, जेवढे ते पक्ष वेगाने फोडतील, जेवढी त्यांची माणसं विकत घेण्याचा वेग वाढेल, तेवढा कधी ना कधीतरी माणसांचा विकला जाण्याचा वेग संपणार आहे. त्यामुळे तुमच्यातले जे लोक शहाणे आहेत आणि त्या शहाण्या लोकांमध्ये मराठी पण लोक आहेत, बिगर मराठी पण लोक आहेत, त्या सगळ्या लोकांना आवाहन करण्यासाठी मी इथे आलो आहे. मी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वयक समितीचा निमंत्रक आहे. तिसरी भाषा ज्यावेळेला महाराष्ट्र सरकारने सक्तीची केली त्यावेळेला आम्ही सगळ्या 20-25 संघटनांनी मिळून आंदोलन केलं आणि ते आंदोलन तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात होतं, पण ते हिंदीच्या विरोधातलं आंदोलन झालं. कारण सरकारला पुढल्या दरवाजाने, मागल्या दरवाजाने, मधल्या दरवाजाने फक्त हिंदीच आणायची होती आणि हिंदीच आणायची आहे. त्यांना का हिंदी आणायची आहे? कारण गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स मध्ये एक देश, एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म याचा उल्लेख आहे. तुम्ही सगळे काँग्रेसचे लोक आहात, तुम्ही नेहरूंचं नाव सांगत असणार, तुम्ही गांधींचं नाव सांगाल. काँग्रेसवाल्या मंडळींना मला मुझफ्फर भाईंच्या मार्फत विनंती करायची आहे, कुठल्याही कार्यक्रमात पुढे पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊ नका, पुस्तकं द्या. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाचण्याची